दिसू लागलं, पण घरातल्या सगळ्या वस्तू गेल्या होत्या. त्यामुळे त्या डॉक्टरांची फीस देऊ शकेना. डॉक्टर फीसचा आग्रह करू लागले. शेवटी डॉक्टर कोर्टात गेले. आजीबाई न्यायमूर्तीसमोर म्हणाल्या, मी सद्गृहस्थ सत्य सांगत आहे. जर माझी दृष्टी आली तर त्यांची फीस देण्याचं मी कबूल केलं होतं. जर माझी दृष्टी आली नाही तर ते पैसे घेणार नव्हते. ते आता सांगत आहेत माझी दृष्टी पूर्णपणे आली आहे. पण माझं म्हणणं आहे, मी पूर्वीसारखीच आंधळी आहे. जेव्हा माझी दृष्टी गेली त्यावेळी माझं घर सुंदर फर्निचरने भरलेलं होतं. इतर वस्तू होत्या. या वस्तू आताही मी घरात बघू शकत नाही. न्यायमूर्ती आजीबाईच्या बाजूने निकाल देत म्हणाले, जे आपलं नाही त्याचा हवास केला की जे आपलं आहे त्यावरही पाणी सोडण्याची मनाची तयारी करावी लागते. तात्पर्य, जे तुमचं नाही त्याची हाव धरणं म्हणजे स्वतःच्या हातानं स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणं आहे.